नमस्कार. शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. ती कोणती रेसिपी आहे हे पाहण्यासाठी चला जाऊया किचनमध्ये. आज आपण जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाचा डोसा बनवणार आहोत. हा डोसा बनवल्यानंतर 4 ते 5 तास तसाच मऊ लुसलुशीत राहतो. काही जणांना साबुदाणा खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते, पण हा डोसा भगरीपासून बनवलेला आहे, त्यामुळे हा डोसा खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होत नाही आणि विशेष म्हणजे आपण उपवास धरला आहे हे सुद्धा वाटत नाही. पाहू शकत असाल किती जाळीदार मऊ लुसलुशीत, अगदी ओठानेही खाता येईल असा हा डोसा झालेला आहे. बनवायला अगदी सोपा आहे, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवला ना तरी 100% तुमचा डोसा हा यशस्वी बनेल. सोबतच शेंगदाण्याची चटपटीत चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत. हा डोसा अतिशय पौष्टिक आहे, कारण यामध्ये आपण भगरीचा वापर केलेला आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. या प्रकारे वरईचे तांदूळ असतात. वरईचे तांदूळ निवडून घेतलेले आहेत, ते एका पातेल्यामध्ये घेतले आणि सेम वाटीने पाव वाटी साबुदाणा घेतला. आता साबुदाणा आणि वरई हे मिक्स करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यामध्ये काही घाण कचरा माती असेल ते निघून जाईल. तांदूळ मी हाताने चोळून धुतलेले आहेत. त्यानंतर ते पाणी काढून टाकायचं. अशा प्रकारे मी 3 पाण्याने भगर आणि साबुदाणा धुवून घेतलेला आहे. धुवून घेतलेल्या भगर आणि साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये मिश्रण बुडेल इतपत पाणी टाकायचं, म्हणजे वरती 1 ते 1.5 इंचाचा पाण्याचा थर असला पाहिजे. 5 ते 6 तासासाठी झाकण ठेवून भिजू द्यायचं. तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर कमीत कमी 2 तास तरी भिजवा. आता 5 ते 6 तासानंतर आपले भगर आणि साबुदाणा छानपैकी भिजलेला आहे, पाहू शकत असाल. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मिश्रण घेऊन एकदम बारीक दळायचं आहे, म्हणजे जेवढं बारीक दळता येईल तेवढं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुठेही साबुदाणा किंवा भगर राहिलेले नाही, तर एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. याचप्रमाणे सर्व मिश्रण वाटून घेऊन एका भांड्यामध्ये काढून ठेवलं. मिश्रण जेवढं तुम्ही बारीक वाटाल ना तेवढा डोसा हा मऊ लुसलुशीत होतो. त्याचप्रमाणे त्याला जाळीसुद्धा छान सुटते. डोसा बनवण्यासाठी बॅटर हे आपलं फार पातळ नको किंवा फार घट्ट नको, तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तुम्हाला डोसा लगेचच करायचा असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं ताक किंवा दही घालू शकता. पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे पहा त्याची कन्सिस्टन्सी आहे ती एकदम करेक्ट झालेली आहे. अशा प्रकारचे पिठाचे डोसे किंवा धिरडे जाळीदार होतात. मी इथे दह्याचा किंवा ताकाचा वापर केला नाही, तर आणखी 2 तास पीठ आंबवण्यासाठी तसंच झाकून ठेवलं. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण चटपटीत चविष्ट अशी उपवासाची चटणी करून घेणार आहोत. त्यासाठी 4 ते 5 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या हे तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी अधिक घेऊ शकता. मूठभर खमंग असे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. पहा अशा प्रकारे अगदी कुरकुरीत भाजलेले आहेत. 12 ते 15 कढीपत्त्याची पानं, त्यानंतर मूठभर ओल्या खोबऱ्याचे काप आणि आंबटपणा येण्यासाठी थोडीशी चिंच. तुम्ही चिंचेऐवजी दहीसुद्धा वापरू शकता. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून पाव चमचा सैंधव मीठ टाकलं. तुमच्याकडे नसेल तर साधे मीठ चवीनुसार टाकू शकता. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर जसं लागेल असं पाणी टाकून एकदम बारीक अशी चटणी वाटून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आपली चटपटीत चविष्ट अशी आंबट चवीची चिंचेची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही अशीच डोश्यासोबत खाऊ शकता, पण मी ती एका बाउलमध्ये काढून घेतली आणि आणखी स्वादिष्ट होण्यासाठी त्याला तुपामध्ये जिरे आणि कढीपत्ता टाकून चुरचुरीत फोडणी दिली. फोडणी दिल्यामुळे चटणी अधिक चविष्ट लागते. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही, म्हणून मी यामध्ये कोथिंबीर नाही टाकली. जर तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर अवश्य टाका. सर्व मिश्रण चमच्याने ढवळून घेतलं आणि चटपटीत चविष्ट अशी आपली चटणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. ही उपवासाची चटणी साबुदाणा वडा, थालीपीठ, धिरडे यासोबत खाऊ शकता. आता 2 तास झालेले आहे आणि 2 तासानंतर बॅटर पहा आपलं छानपैकी फुललेलं आहे, अगदी स्मूथ झालेलं आहे. पाव चमचा मीठ टाकलं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून मीठ सर्व पिठामध्ये मिक्स होईल.
मध्यम गॅसवरती डोसे बनवण्यासाठी तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झालेला आहे. त्याला सुरुवातीला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेल किंवा तूप लावू शकता तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर फुलपात्रामध्ये बॅटर घेतलेलं आहे आणि बॅटर हे साईडने ओतत मग मध्ये जायचं आहे. मध्ये पहिल्यांदा न ओतता साईडने ओतायचं आणि मग मध्ये यायचं, म्हणजे आपला डोसा हा मध्ये करपत नाही, एकसारखा भाजला जातो. त्यानंतर अगदी काही सेकंद झाकून ठेवायचं. मी अगदी जेमतेम 20 सेकंद झाकून ठेवलेलं आणि पाहू शकत असाल आपला डोसा एकसारखा भाजला गेला आहे आणि जाळी पहा किती सुंदर सुटलेली आहे. डोसा उलटल्यानंतर साईडने अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे किंवा तूप लावायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करू शकता. काही सेकंदातच दुसऱ्या बाजूने डोसा भाजलेला आहे. म्हणजे हे डोसे फार पटकन भाजले जातात. आणि हा डोसा आता जाळीवरती काढून घ्यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे पहा मी जाळीवरती काढलेले आहे डोसे. तर जाळीवरती काढायचं म्हणजे डोसे एकमेकांना चिकटत नाहीत. आणि डोसे थोडासा गार झाला की मग एखाद्या भांड्यामध्ये काढायचं. याचप्रमाणे अजून एक तुम्हाला डोसा करून दाखवते. डोस्याचं बॅटर हे फुलपात्रामध्ये घेऊन वरून उंचावरून टाकायचं, म्हणजे त्याला जाळीही छान पडते. पाहू शकत असाल किती छान जाळी पडलेली आहे. त्याचप्रमाणे डोसे बनवताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. साईडने थोडंसं तेल लावून काही सेकंदासाठी झाकण ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळाने झाकण उघडून डोसा परतवून घ्यायचा. पटापट भाजले जातात. करायला अतिशय सोपे आहेत. अगदी नवशिकेसुद्धा हे डोसे बनवतील. दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल किंवा तूप सोडायचं. तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर नॉनस्टिकमध्ये बनवल्यामुळे तिथे तेलाची किंवा तुपाची गरज भासत नाही. पटापट उलटले जातात. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूने उलटल्यानंतर पुन्हा मी जाळीवरती डोसे काढून घेतले. तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे केले आणि ह्या मिश्रणामध्ये बरोबर 7 मध्यम साईजचे डोसे झालेले आहेत, जे 2 व्यक्तींना पुरेसे आहेत. आणि पहा जाळी किती सुंदर सुटलेली आहे. चवीला तर भन्नाट लागतात. अगदी ओठाने खाता येतील इतके मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि 4 ते 5 तास असेच मऊ लुसलुशीत राहतात. हे उपवासाचे डोसे किंवा धिरडे, दही, शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी कशाही सोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. हे उपवासाचे डोसे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होत नाही. त्यासोबतच अतिशय पौष्टिक आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार आणि पद्धतीनुसार एकदा तरी नक्की करून पहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.